विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताय? थांबा, आजच्या 5 बातम्यांपैकी किमान 2 प्रश्न तुमच्या परीक्षेत नक्कीच उपयोगी पडू शकतात. चला, फक्त 7 सेकंदात आजच्या महत्वाच्या करंट अफेअर्स पाहूया. पहिली आणि मोठी बातमी ऊर्जा क्षेत्रातील आहे. भारताने 300 गिगावॅट पेक्षा जास्त नॉन फॉसिल फ्युएल पॉवर कॅपॅसिटी गाठली आहे. 31 जुलै 2026 पर्यंत ही क्षमता तब्बल 300.50 GW झाली आहे. हा भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने महत्वाचा टप्पा आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी बातमी पहा. दुसरी बातमी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आहे. AI इन मेडटेक म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मेडिकल टेक्नॉलॉजी वर नवीन नॉलेज पेपर प्रसिद्ध करण्यात आला आहे. AI च्या मदतीने निदान आणि आरोग्य सेवेत मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. तिसरी बातमी पहा. तिसरी बातमी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 2027 ते 28 या शैक्षणिक वर्षापासून सोशल वर्क कोर्सेस आणि अतिरिक्त बॅचेस सुरू करण्यास मान्यता दिली आहे. चौथी महत्वाची बातमी आहे. नीट काळजीपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो. BCI म्हणजेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील काही लॉ कॉलेजेसना 2026 ते 27 प्रवेशासाठी कंडिशनल अप्रुव्हल दिले आहे. LLB प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा अपडेट आहे. पाचवी बातमी पहा. पाचवी बातमी महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पाशी संबंधित आहे. जमीन अधिग्रहणाच्या भरपाईमध्ये होणाऱ्या विलंबासाठी अतिरिक्त 1% इंटरेस्ट देणाऱ्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. परीक्षेसाठी झटपट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 300.50 GW भारताची नॉन फॉसिल फ्युएल पॉवर कॅपॅसिटी. AI इन मेडटेक आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता 2027 ते 28 सोशल वर्क कोर्सेस. BCI लॉ कॉलेजेसना कंडिशनल अप्रुव्हल. 1% अतिरिक्त व्याज. विलंबित जमीन अधिग्रहण भरपाई. विद्यार्थी मित्रांनो, आता सांगा या 5 पैकी कोणती बातमी तुम्हाला सर्वात महत्वाची वाटली. कमेंट मध्ये फक्त 1 ते 5 पैकी नंबर लिहा. अशाच रोजच्या